तुम्हाला मी बोललीच होती की माझ्या भावाने मेथी आणली असं, पण त्यातली मी ना अर्धी काढून ठेवली होती आणि तीच आज बनवते. पण आज जी बनवणार आहे ना, त्यामध्ये मी बटाटे ॲड करणार आहे आणि अगदी तिखट पद्धतीने बनवते. तर इथे मस्त कढई ठेवली, त्यामध्ये राई, जिरं, कढीपत्ता, कांदा टाकून मस्त थोडासा परतवला आणि चांगलं थोडा ब्राऊन झाल्यानंतर ना मी बटाट्याचे काप ॲड केले. आता हे काप आहेत ना अगदी मीडियम पद्धतीने ठेवलेले आहेत, छोटे छोटे मस्त असं. आणि मग त्यानंतर आपले मसाले ॲड केले, जसं की हळद मसाला, थोडा धना जिरा पूड, हे सर्व मसाले टाकून ना पुन्हा परतवून घेतलं चांगलं 2 मिनिटासाठी आणि मग झाकण ठेवून शिजवायला ठेवून दिलं. आता आपल्याला बटाटे शिजल्यावरच मेथी ॲड करायची आहे. तर इथे पुन्हा मी परतवलं तर बघितलं बटाटे शिजलेलं आहे. मग इथे मेथी ॲड केली. तर मेथीला मी जास्त बारीक कापलेली नाही आहे, मस्त छान ॲड करून ना पुन्हा परतवली. मग त्यामध्ये एक टॅमॅटो ना असं उभा चिरून टाकलेला आहे आणि मीठ टाकून ना पुन्हा थोडा वेळ परतवलं आणि मोठा गॅस केला आणि त्यानंतर फक्त 5 मिनिटासाठी मी गॅसवर ठेवून दिला. त्यानंतर पटकन नाश्ता करून घेतला. तर नाश्ता केल्यानंतर बघितलं तर पूर्ण भाजी आपली रेडी होती. आणि अशी भाजी ना भातासोबत असं मिक्स करून खायला ना आहाहा, मजाच वेगळी. मला तर अतिशय असं आवडतं. भातासोबत तर मी कोरडी पण खाऊ शकते आणि कोणतीही भाजी खाऊ शकते. आणि इथे माझं बाळ मस्त ब्रश करत आहे. सकाळचा टाईम आहे तर ब्रश करायला पाहिजेच. आता हा इथे ब्रश करतोय तोपर्यंत मी इथे टिफिन भरून घेतला. तर मी पटापट इथे भाजी वगैरे भरून घेतली डब्यामध्ये आणि मग लागले आपल्या कामाला. तर किचन मी पूर्ण क्लीन केलं होतं. मग त्यानंतर 2-3 मला डब्बे घासायचे होते स्टीलचे आणि त्यासाठी मग त्या कामाला लागली. तर हे पूर्ण घासून घेतले आणि मस्त गॅलरीमध्ये ना ऊन येतं, भले थंडी आहे पण थोडं ऊन येतं आणि त्यामध्ये हे कोरडे एकदम होऊन जातात म्हणजे 1-1.5 तासामध्ये. तर मी गॅलरीमध्ये ठेवून दिले आणि आता खूप थंडी वाढलेली आहे, त्यासाठी ना मटक्यातलं पाणी मी इथे हंड्यामध्ये ॲड करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.